जय शिवराय मित्रांनो 2024 मध्ये ऑगस्ट आणि सप्टेंबर या 2 महिन्यांमध्ये पूर्ण राज्यभरामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडला, अतिवृष्टी झाली किंवा ढगफुटी झाली, काहीही म्हणा, पण यामध्ये राज्यातील लाखो शेतकऱ्यांचे अतोनात असे नुकसान झाले होते। यामध्ये अक्षरशः काही शेतकऱ्यांची पिके वाहून गेली, तर काही शेतकऱ्यांच्या ह्या जमिनी खरडून गेलेल्या होत्या। त्यानंतर त्यांचे पंचनामे झाले, याद्या तयार झाल्या आणि नंतर शासनाने त्यांना अनुदान सुद्धा मंजूर केलं। राज्यातील लाखो शेतकऱ्यांसाठी हजारो कोटी रुपयांचं अनुदान हे राज्य शासनाने मंजूर केलेलं आहे आणि आता प्रत्येक जिल्ह्यामध्ये, तालुक्यामध्ये आणि सर्व महसूल मंडळांमध्ये ई-केवायसी साठीच्या याद्या देखील प्रकाशित झालेल्या आहेत। अनेक शेतकऱ्यांनी ही ई-केवायसी कंप्लीट सुद्धा केलेली आहे आणि राज्यातील अनेक शेतकऱ्यांना 20 जानेवारी रोजी या अनुदानाचं वितरण देखील करण्यात आलं। परंतु 20 जानेवारी नंतर केवायसी पूर्ण केलेल्या शेतकऱ्यांना अजूनही त्यांच्या खात्यामध्ये 1 रुपया देखील आलेला नाही आणि हे शेतकरी खूप मोठ्या प्रमाणात आज सीएससी सेंटरवरती जाऊन चौकशी करत आहेत की आम्ही केलेल्या केवायसीचे पैसे आमच्या खात्यामध्ये कधी पडणार आहेत। पण सीएससी सेंटरवाल्यांना सुद्धा हे माहिती नसतं की पैसे नेमके कोण्या दिवशी जमा होणार आहेत। पण त्यासाठी मी तुम्हाला एक सोपा मार्ग सांगतो। तुम्ही केलेल्या केवायसीचे पैसे तुमच्या खात्यात जमा झाले किंवा नाही, किंवा तुमच्या अनुदानाच्या वितरणामध्ये काही त्रुटी आहे का, तुमची केवायसी कंप्लीट आहे का, किंवा तुमची केवायसी पेंडिंग आहे का, ह्या सर्व गोष्टी तुम्ही तुमच्या मोबाईलवरून अगदी 2 मिनिटांमध्ये चेक करू शकता। यामध्ये या अनुदानाच्या केवायसीच्या स्टेटस चेकसाठी राज्य शासनाने एक स्वतंत्र वेबसाईट दिलेली आहे आणि हीच वेबसाईट आपण आपल्या या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये सुद्धा दिलेली आहे। त्या वेबसाईटवरती क्लिक केल्याच्या नंतर तुम्हाला या पोर्टलवरती रिडायरेक्ट केले जाईल। तिथे तुम्ही पाहू शकता, वरती तुम्हाला दिसत आहे की चेक युअर पेमेंट स्टेटस आणि खाली दिसत आहे की प्लीज एंटर युअर व्हीके नंबर। आता अनेक शेतकऱ्यांना हे समजत नसेल की व्हीके नंबर म्हणजे काय, तर हा व्हीके नंबर तुमच्या गावातील सीएससी सेंटरवाल्यांकडे सुद्धा आहे, कारण यादीमध्ये तुमच्या नावासमोरच व्हीके नंबर असतो, त्यालाच आपण विशिष्ट नंबर सुद्धा म्हणतो। आणि जर तुम्ही केवायसी केलेली असेल आणि सीएससी सेंटरवाल्यांनी तुमच्याकडे जर केवायसीची पावती दिलेली असेल, तर त्या पावतीवरती दुसऱ्याच क्रमांकाच्या रकान्यामध्ये तुम्हाला हा व्हीके नंबर किंवा विशिष्ट नंबरचा रकाना दिसेल। यामध्ये अंक आणि अक्षर मिळून 15 ते 20 अंकांचा असा हा व्हीके किंवा विशिष्ट नंबर असतो। तो नंबर तुम्हाला या ठिकाणी टाकायचा आहे। तो व्हीके नंबर या ठिकाणी टाकल्याच्या नंतर सिंपली सर्च या बटनवर क्लिक करा। सर्च केल्याच्या नंतर अगदी काही सेकंदामध्ये तुमच्या समोर, जर तुम्ही केवायसी पूर्ण केलेली असेल तर ई-केवायसी कंप्लीटेड हा मेसेज दिसेल। जर तुम्ही केवायसी केलेली नसेल तर तुमची ई-केवायसी पेंडिंग असा मेसेज दिसेल। आणि जर तुमच्या खात्यामध्ये अनुदानाचं वितरण झालेलं असेल तर तिथे तुम्हाला त्याचा संपूर्ण तपशील मिळेल, जसं की तुमची ही अनुदानाची रक्कम कोणत्या खात्यामध्ये जमा झाली, किती तारखेला जमा झाली, किती अमाऊंट होतं, ही सर्व डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसेल। आणि ही सर्व जर डिटेल तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर याचा अर्थ की तुमचं अनुदान तुमच्या बँक खात्यामध्ये जमा झालेलं आहे। आणि अशा अगदी 2 मिनिटांमध्ये तुम्ही तुमच्या अनुदानाची स्थिती किंवा स्टेटस हे तुमच्या मोबाईलवरून सुद्धा चेक करू शकता। त्यामुळे तुम्हाला कोणालाही विचारत बसण्याची आवश्यकता नाही। आणि दुसरी अत्यंत महत्त्वाची गोष्ट, जर तुम्हाला या ठिकाणी स्टेटस जर तहसील कार्यालयाशी संपर्क करा असं जर स्टेटस तुम्हाला त्या ठिकाणी दिसत असेल तर तुमच्या या अनुदानाच्या वितरणामध्ये काहीतरी त्रुटी आहे असं समजून जा। जसे की आधार नंबर दुसऱ्याचा लागलेला असेल, अकाउंट नंबर दुसऱ्याचा लागलेला असेल, नावात मिसमॅच असेल, अकाउंट नंबर चुकीचा लागलेला असेल, किंवा तुमचं खातं डीबीटी नसेल, आधार लिंक नसेल, अशा काहीतरी अडचणी तुम्हाला येत आहेत आणि ह्यासाठीच तुम्हाला त्या संबंधित अधिकाऱ्याकडे जाऊन ही त्रुटी दूर करायची आहे। त्याच्याशिवाय तुम्हाला हे अनुदानाचे पैसे मिळणार नाहीत। तर हे होतं अत्यंत महत्त्वपूर्ण असं शेतकऱ्यांसाठीचं अपडेट की अनुदानाच्या वितरणाचं स्टेटस कसं चेक करायचं। यामध्ये 1 ते 1.5 महिना झाला शेतकऱ्यांनी त्यांच्या अनुदानाची केवायसी पूर्ण केलेली आहे आणि अजून देखील त्यांच्या खात्यामध्ये पैशाचं वितरण झालेलं नाही। त्यामुळे अनेक शेतकरी ह्या अनुदानाबाबत विचारणा करत आहेत। आणि हो शेतकरी मित्रांनो, मला शासनाच्या नवनवीन योजना
जुन्या चालू असलेल्या योजनांचे नवनवीन अपडेट्स आणि असेच माहितीपूर्ण व्हिडिओ दररोज तुमच्या मोबाईलवरती बघायचे असतील तर तुम्ही माझ्या या महाराष्ट्राची योजना या चॅनलला एक वेळ नक्की सबस्क्राईब करा। आणि ही माहिती तुम्हाला कशी वाटली खाली कमेंट करून सांगा। आणि तुमचे याबद्दल काही प्रश्न असतील तर नक्की कमेंट करा, त्या प्रश्नांचं मी नक्की उत्तर देण्याचा प्रयत्न करेन। आणि हो, ही माहिती जर तुमच्या काही उपयोगी पडली असेल तर व्हिडिओला एक वेळ लाईक करा, कमेंट करा आणि हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा, कारण तुमचे लाईक आणि तुमच्या कमेंट ह्या आम्हाला प्रेरणा देण्याचं काम करत असतात आणि ह्याच प्रेरणेमधून आम्ही तुमच्यासाठी असेच नवनवीन अपडेट्स दररोज घेऊन येत राहू। तेव्हा भेटूया अशाच माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, जय किसान।